राज्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असताना बीड जिल्ह्यात मात्र पावसानं हुलकावणी दिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मी सध्या बीड परिसरामधल्या सर्वात मोठ्या नदीमध्ये आहे, ही गोदावरी नदी आहे। जायकवाडी धरण ज्यावेळेस संपूर्णपणे भरतं त्यावेळेस या नदीला पाणी पुरवठा केला जातो आणि ही नदी अक्षरशः बीड जिल्ह्यातल्या मांजरा जो धरण आहे त्या धरणाला लागून माजलगाव धरणामध्ये देखील याचं पाणी जातं। मात्र परिस्थिती जर पाहिलं तर नदी जी आहे सध्या आपल्याला कोरडी ठाक आपल्याला पाहायला मिळते। परिस्थिती फार भीषण असल्याचं सध्या तरी चित्र बीडमध्ये पाहायला मिळते। जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ 337 मीटर पावसाची नोंद जी आहे ती सध्या आता बीडमध्ये करण्यात आलेली आहे। मागील 50 दिवसाच्या कालावधीत जर पाहिलं तर केवळ 59% मिलीमीटर जो पाऊस आहे तो झालेला आहे। मोठ्या पावसाची दमदार पावसाची प्रतीक्षा जी आहे ते अद्यापही कायमच म्हणावी लागेल। जिल्ह्यामध्ये जर पाहिलं 143 जे प्रकल्प आहेत ते पाण्याचे आहेत आणि त्यापैकी निम्मे प्रकल्प जे आहेत ते भरलेले आपल्याला पाहायला मिळतात। जिल्ह्यातल्या 193 पाणी प्रकल्पामध्ये केवळ 5.69% एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। आता जर या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जर पाऊस झालाच नाही तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला भीषण दुष्काळाच्या ज्या झळा आहेत ते आता सहन कराव्या लागणार आहेत। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार TV9 मराठी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।